नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असाल तर ही गणिताची सिरीज तुमच्या कामाची आहे. तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा. जसं की MPSC कंबाईन ब आणि क परीक्षा जवळ आलेली आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 2024 मध्ये आलेले गणिताचे काही प्रश्न. एक विद्यार्थी म्हणून तुम्ही त्या प्रश्नांकडे कसं बघितलं पाहिजे आणि ते सोडवायची पद्धत आज आपण डिस्कस करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. पहिले 2 गणितं मी सोडवून ठेवलेली आहेत. तर पहिला प्रश्न बघा कसा आहे. 3.49चा वर्ग वजा 0.51 असं कंस करून वर्ग केलाय. तर प्रश्नाकडे बघताना तुम्हाला हे जाणवलं पाहिजे की इथे आपल्याला पूर्णपणे हा वर्ग करत नाही बसायचा आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये कोणता फॉर्म्युला लपलेला आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. तर त्यासाठी बीजगणितीय काही फॉर्म्युले असतील. आय होप तुम्ही ते करत असाल. तर त्यामधला महत्त्वाचा असा हा फॉर्म्युला आहे. ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजेच काय ए वजा बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए अधिक बी. तर या पद्धतीने जर याची मांडणी केली तर ते कसं दिसेल ए वजा बी ए अधिक बी आणि छेदामध्ये इथे बघाल तर इथे ए आहे वजा बी. तर इकडे ए वजा बी आणि ए वजा बी जे कॉमन आहे ते कट होणार आहे. राहिलं काय ए अधिक बी. तर इथे आपण ए घेतलं इकडे बी घेतलंय आणि यांची बेरीज केली तर आन्सर आलं 4. ऑप्शन नंबर 1 हे तुमचं काय आहे उत्तर आहे. दुसरा प्रश्न बघूया. समीरने एकूण 360 रुपयांना काही सफरचंद खरेदी केले. जर त्याला प्रत्येक सफरचंदावर ₹3ची सूट मिळाली तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. सुरुवातीला प्रश्न व्यवस्थित वाचा. ठीक आहे. तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले. तर प्रश्न बघून हे समजून घ्या की ज्यावेळेस टक्के किंवा गुणोत्तरामध्ये काही तुम्हाला दिलेलं आहे. आता इथे म्हटलं 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. म्हणजेच काय जे मूळ सफरचंद आहेत त्यामध्ये असा एक नंबर हवा की जो काय आहे 4ने भाग जाणार. तर ऑप्शन जर बघितले तर 24, 32 आणि 20 हे 4ने भाग जातात. 4ने का म्हणते मी कारण की 25% म्हणजेच काय 1/4. ठीक आहे अपूर्णांकांमध्ये. तर दुसरा जो ऑप्शन आहे 30 हा 4ने भाग जाणार नाही कारण की 30चा आपण 1/4 भाग काढू शकत नाहीये इकडे. ठीक आहे. त्यामुळे हा ऑप्शन तर कॅन्सल झाला. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करा ऑप्शन एलिमिनेशन करत चला. ठीक आहे. मग आता मी तुम्हाला जे आन्सर ऑप्शन आहे ते मी तुम्हाला सोडून दाखवते की तुम्हाला हे ऑप्शनवरून कसं सोडवायचं आहे. परीक्षेमध्ये तुम्ही व्हेरीफाय करून बघायचं आहे. मग जो तुमचा योग्य आन्सर येईल तो तुम्हाला टिक करायचा आहे. तर इकडे बघा आपण जर मानलं की समजा 24 सफरचंद समीरने मुळात खरेदी केले होते. मग 360 रुपये त्याला एकूण खर्च आलाय. मग 360 भागिले 24 केलं तर प्रत्येक सफरचंदाची किंमत ही किती आली 15 रुपये आली. त्यानंतर त्यांनी म्हटलंय की प्रत्येक सफरचंदावर 3 रुपयाची सूट. तर इथे बघा सूट आपण 3 रुपये लिहिलंय 15 वजा 3 केलं तर किती आलं 12 रुपये आलं. ठीक आहे. 150 व 500 या संख्यांमधील किती संख्यांना 11ने भाग जातो. ऑप्शन आहे 31, 32, 34 आणि 36. सरळ याच्यामध्ये काय करायचं आहे की 500 मधून तुम्ही 150 घालवा म्हणजे किती येऊन जाईल हे 350 आणि या 350ला तुम्ही 11ने भागा किती येऊन जाईल तर 11 त्रिक 33 मग अगेन 1 येऊन जाईल 0.81च्या आसपास. ठीक आहे. तर आता इथे पॉईंट नंतर काय झालेलं आहे 0.5च्या पुढे हा नंबर आहे बरोबर आहे. तर याला तुम्हाला अप्रॉक्सिमेट करून किती घ्यायचं आहे 32. तर याचा आन्सर काय असणार आहे 32. परंतु याला आपण अजून एका वेने शिकणार आहोत. तर ती पद्धत आपण ती पण प्रोसिजर बघून घेऊया. ठीक आहे. तर एक फॉर्म्युला आहे जो आपण 10thच्या सिलेबसमध्ये सुद्धा आहे. an इज इक्वल टू a प्लस n-1d. ठीक आहे. तर इकडे तुम्हाला काय पुट करायचं आहे an म्हणजेच काय तर आता 500 आपल्याला लिमिट माहिती आहे. मग या 500च्या अगोदर 11ने भाग जाणारी कोणती संख्या आहे शेवटची तर ती आहे 495. ती तुम्हाला इथे घ्यावी लागेल. ते अगोदर काढावं लागेल. ए म्हणजे काय तर पहिलं पद 150 नंतर असं कोणतं संख्या आहे की ज्याला 11ने भाग जाणार आहे तर तो मिळेल तुम्हाला 154. तर हे तुम्हाला शोधून काढायचं आणि ते लिहायचं इथे. ठीक आहे. एन तुम्हाला शोधायचं आहे 11ने भाग जाणाऱ्या किती संख्या त्यामुळे एन हा इथे तुम्हाला शोधायचा. ठीक आहे. आणि डी जो आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे 11. आता 154 आपण इकडे वजाबाकी करून घेऊया. तर एक एक स्टेप मी तुम्हाला मांडून दाखवते. परीक्षेला तुम्हाला एवढ्या स्टेप मांडायची गरज नाहीये. तुम्ही तुमच्या अंडरस्टँडिंगनुसार स्टेप्स कमी कमी करत चला. ठीक आहे. तर यांना आपण मायनस करून घेऊया. तर ते किती आलं 341 आलं. हे इथे ठेवलं. आता हे जे वजा 11 आहे ते इथे आल्यावरती काय होईल अगेन प्लस होऊन जाईल. तर ते होऊन जाईल प्लस केल्यावर 352 इज इक्वल टू 11n. आता या 352ला 11ने काय करा भाग लावा कारण की 11n म्हणजेच काय हा 11 इथे शिफ्ट झाल्यानंतर तो डिवाइड होणार आहे. तर मग n बरोबर किती येईल तुम्हाला डिवाइड केल्यानंतर 32.
तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही काय करू शकता, आन्सर शोधू शकता. तर ऑप्शन नंबर 2 हे तुमचं काय आहे, उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न बघा. अ ने ब ला एक वस्तू 10% नफ्याने विकली. ब ने तीच वस्तू परत अ ला 10% तोट्याने विकली. म्हणजे इकडे दोनच कॅरेक्टर आहेत, अ आणि ब. तर आपण याची सुरुवात कशी करू शकतो? आपल्याला वस्तूची किंमत वगैरे तर काही माहिती नाही. तर सरळ काय करा, अशा प्रश्नांमध्ये 100 हा बेस घ्या. ठीक आहे. अ ने ब ला वस्तू 10% नफ्याने विकली. मग 10% नफा म्हणलं ना, काय करा, 110 घ्या आणि खाली 100 घ्या. ठीक आहे. 10% नफ्याने विकली. आता ब ने तीच वस्तू काय केली, आता एवढं ब ला पडलं, तर ब ने तीच वस्तू परत अ ला 10% तोट्याने विकली. मग अगेन याच्यावरती 10% तोटा झाला. तर अशा पद्धतीने मांडणी करा, म्हणजे तुमचा वेळ वाचेल. हे कट करा, याचं काय होणार आहे कॅल्क्युलेशन, हे 2 शून्य पण कट होतील. तर हे आलं 11 9 99. म्हणजे काय झालं इकडे, की अगोदर जी 100 वस्तू होती ती आता कितीला पडली, परत अ ला 99 ला पडली. आता प्रश्न बघा, नीट लक्ष द्या. तर या व्यवहारामध्ये काय झालं, अ चा नफा ना तोटा. आता आपल्याला इथे दिसतंय की ती वस्तू अ नेच घेतली होती 100 ला, विकली 110 आणि अगेन त्याला ती कमी करून मिळाली. बरोबर आहे, म्हणजे हा तो ऑप्शन नाहीये. अ चा 11% नफा. आता इथे प्रॉपर विचार करा, की अ ने ती वस्तू ऑलरेडी इथे काय केलं होतं, 10 रुपये जास्तीने विकलं होतं. 10% म्हणजेच काय, 100चे 10% 10 रुपये होतं. बरोबर आहे, म्हणजे ते 10% झालं आणि अगेन त्याला ती वस्तू कितीला पडली, 99 ला पडली. म्हणजे इकडे त्याचा 1% फायदा झाला. म्हणजे टोटल काय झालं, टोटल त्याला 11% फायदा झाला. मग आपल्याला सरळ सरळ समजलं इथे. बरोबर आहे. मग आपला काय आन्सर असणार आहे, ऑप्शन नंबर 2. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन. 18 मीटर लांब व 12 मीटर रुंद असलेली जागा व्यापण्यासाठी 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा लागतील. आता जी जागा आहे ती कशी आहे, आयताकृती आहे. बरोबर आहे. आयताकृती जागेमध्ये आपल्याला चौरसाकृती फरशी बसवायची. म्हणजे समजा या पद्धतीने, समजा ही आयताकृती जागा आहे आणि इथे चौरसाकृती ती फरशी आपल्याला बसवायची. म्हणजे एकूण ज्या फरशा आहेत त्या काय करणार आहेत, तर त्याचं क्षेत्रफळ व्यापणार आहेत. आयताकृती जागेचं काय करणार आहेत, तर क्षेत्रफळ व्यापणार आहे. तर दोघांचंही क्षेत्रफळ आपल्याला इथे लागणार आहे. तर त्या पद्धतीने आपण इथे सोडवूया आता हे गणित. 18 मीटर लांब, आता इथे बघा, हे मीटरमध्ये आहे आणि हे सेंटीमीटरमध्ये आहे. बरोबर आहे. तर हे तुम्हाला काय करावं लागेल, परिमाण कन्वर्ट करावं लागेल. तर आपल्याला माहिती आहे काय, 1 मीटर बरोबर काय, 100 सेंटीमीटर. आणि याला इझी वेने आपल्याला जर मांडायचे, पूर्ण आयताकृती जी जागा आहे, आपण इथे लिहूया शॉर्टमध्ये, की आयताचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ, जेवढं जागेचं क्षेत्रफळ आहे त्याला आपण भागिले करणार आहे एका फरशीचं क्षेत्रफळ. ठीक आहे. आपण काय म्हणणार आहे, एका फरशीचे क्षेत्रफळ, असं शॉर्ट वेने लिहा, म्हणजे तुम्हाला ते पटकन सोडवायला येईल. आता 18 मीटर म्हणजेच काय, 18 गुणिले 100. आणि आपल्याला माहिती आहे आयताचं क्षेत्रफळ काय, लांबी गुणिले रुंदी. मग आता रुंदी काय आहे, 12 मीटर, त्यालाही तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल. मग गुणिले 100 करा. ठीक आहे. छेदामध्ये आपण घेऊया एका फरशीचं क्षेत्रफळ. आता फरशी कशी आहे, चौरसाकृती आहे. मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग. मग बाजू किती आहे, 30. मग 30 गुणिले 30. ठीक आहे. तर याला आपण आता सोडवून घेऊया. इथे बघा 0 0, इथे काय झाले, कट झाले. ठीक आहे. इथे 3 एके 3 घ्या, 3 सक 18. इकडे अगेन 3 एके 3, 3 चौके 12. ठीक आहे. मग इथे काय राहिलं आता, 6 चौक 24 आणि हे 100 आहे. म्हणजे तुमचं उत्तर किती आलं, 2400 फरशा. ऑप्शन नंबर 3. समजलं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची एक आगगाडी एक प्लॅटफॉर्म 72 सेकंदात ओलांडते. तर प्लॅटफॉर्मची लांबी किती. तर प्रथमतः इथे जो फॉर्म्युला आहे, एक फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा, की D इज इक्वल टू टी इंटू व्ही, डिश टी व्ही, असं लक्षात ठेवा. ठीक आहे. तर याला आपण इथे पुढे काय घेतो, 5/18. तर इथे आपण काय करूया, आता जो डिस्टन्स आहे त्या डिस्टन्समध्येच तुम्हाला काय करायचं आहे, प्लॅटफॉर्मची लांबी आणि आगगाडीची लांबी ही काय होते, बेरीज होऊन जाते. ठीक आहे. तर इथे काय काय दिलेलं आहे ते इथे पुट करा. तुम्हाला काय शोधायचं आहे, तर प्लॅटफॉर्मची लांबी किती, आगगाडीची लांबी किती आहे, 700. तर इथे असं आपण म्हणूया 700 अधिक एक्स म्हणूया. प्लॅटफॉर्मच्या लांबीला आपण म्हणूया एक्स. टाइम किती दिलाय, 72 सेकंद. वेग किती आहे, 80 गुणिले 5/18. दिसतंय का तुम्हाला. तर आता आपण याला सॉल्व्ह करूया. ठीक आहे.
18 एके 18, 18 चोक 72, म्हणजे इथून आपण भाग लावलं. ठीक आहे, तर याला आपण असंच लिहून घेऊ. प्रथमतः ही बाजू सोडवून घेऊया. ठीक आहे, 4 पंचे 20 आणि हे काय असणार आहे 80, तर ते होऊन जाईल 1600. काय होऊन जाईल 1600 होऊन जाईल. तर x बरोबर 1600, हे जे 700 हे इथे आल्यानंतर काय होईल वजाबाकी होईल, म्हणजे किती येऊन जाईल हे 900 मीटर. म्हणजेच प्लॅटफॉर्मची लांबी किती आली 900 मीटर. ऑप्शन नंबर 2. आता हा प्रश्न बघा मी सोडवून ठेवलाय. भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, परंतु 10 दिवस काम केल्यानंतर भूषण निघून गेला व उर्वरित काम 35 दिवसात पूर्ण केले. तर अगोदर आहे ना 1 दिवसाचं काम काढायचं त्याचं. 1 दिवसात तो किती काम करणार आहे, तर 1/80 काम करणार आहे. 10 दिवस तो काम करतो म्हणजे गुणिले 10 करा. मग 10 एके 10, 10 आठी 80, म्हणजे त्याने किती काम केलं, 1/8 काम केलं. मग उर्वरित काम किती असेल बरं, तर 8पैकी 1 काम केलंय, तर मग उर्वरित काम असेल 7/8. ठीक आहे, तर हे जे उर्वरित काम आहे हे तो किती दिवसात पूर्ण करतोय, 35 दिवसात पूर्ण करतोय. उर्वरित काम 35 दिवसात पूर्ण केले. तर एकटा नीरज ते काम किती दिवसात पूर्ण करेल. ठीक आहे, म्हणजे पूर्ण काम. तर 7/8 काम तो 35 दिवसात पूर्ण करतो, तर मग एक काम किती दिवसात करेल, असं तुम्ही स्टेटमेंट काय करा, मांडा. ठीक आहे, आणि मग त्या पद्धतीने ते सोडवायला घ्या. मग इथे कसं होईल, 35 गुणिले 1 बरोबर 7/8 गुणिले x. मग 7 एके 7, 7 5 35 बरोबर x, म्हणजे x बरोबर काय येऊन जाईल 40 येऊन जाईल. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे 40. ऑप्शन नंबर 4. आय होप तुम्हाला हे समजतंय. तुम्हाला याची PDF हवी असेल तरी मला कॉमेंट करायचं आहे, आणि हे स्टेप्स मी सांगते हे तुम्हाला कळतंय की नाही हे सुद्धा मला तुम्ही नक्की कळवा. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 5 वर्षापूर्वी रेखा व नेहाचं सरासरी वय 34 वर्ष होतं. तर ते आपण मांडून घेऊ इथे की 5 वर्षापूर्वी. ठीक आहे, वर्षापूर्वी तर दोघी जणी आहेत आणि त्यांचं सरासरी वय आहे 34. तर आपण काय करूया, 2 गुणिले 34, तर हे येऊन जाईल 68. 68 वर्ष हे कधी होतं, 5 वर्षापूर्वी होतं. ठीक आहे, आज रेखा नेहा व नीरजचं सरासरी वय 33 वर्ष आहे. मग आता 5 वर्षापूर्वी या दोघींचं सरासरी वय 34 होतं, म्हणजे एकूण वय किती होतं 68 होतं. बरोबर आहे, दोघींच्या वयामध्ये काय होणार आहे 5-5 वर्ष वाढणार आहे. म्हणजे आज आपण त्यांच्या वयाची टोटल केली तर आज त्यांच्या वयाची टोटल किती आहे 78 आहे. आणि आज आज या तिघांची जी सरासरी आहे ती आहे 33 वर्ष, म्हणजे एकूण वय किती होतंय 99 वर्ष. त्यात जर आपण रेखा आणि नेहा, रेखा व नेहा यांचं वय जर वजाबाकी केली तर किती येऊन जाईल 1 आणि हे 21 वर्ष. म्हणजे 21 वर्ष हे आजचं कोणाचं वय आहे, नीरजचं वय. नीरजचं हे आजचं वय. 21 वर्ष हे काय आहे आजचं नीरजचं वय. त्यांनी काय विचारलंय 10 वर्षानंतर, 10 वर्षानंतर नीरजचे वय किती असेल. मग 10 वर्ष, मग 21 मध्ये 10 ऍड करा, म्हणजे मग आपलं उत्तर काय येऊन जाईल 31 वर्ष. आता हा प्रश्न बघा, 6 मजूर 4 दिवसात 9600 विटा बनवतात. मजूर आणि दिवसाचे प्रश्न आहेत. तर याला एकच तो फॉर्म्युला साहेब असं लक्षात ठेवा, काय MDH मसाले. बरोबर आहे, MDH इज इक्वल टू MDH, म्हणजे M1 D1 H1 असं म्हणूया. आणि याच्या खाली आपल्याला काम घ्यायचंय. जर त्यांचं काम दिलं नसेल तर मग खाली W लिहायची गरज नाहीये. ठीक आहे, तर इथे किती आहेत मजूर, किती आहेत 6. ठीक आहे, डेज किती आहेत 4, आणि तास इथे तासांचं काही दिलं नाही, मग तास नाही लिहायचं, खाली तुम्ही काम लिहा. 9600 विटा बनवतात. बरोबर, मजूर आता विचारलेले आहेत 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवतात. तर याला जर आपण सोडवलं, आपण काय करूया क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो. ठीक आहे, तर हे येऊन जाईल 6 गुणिले 4 x, x इकडे येऊन जाईल. बरोबर आहे, आणि 18 गुणिले 2 गुणिले 9600. तर याच्या x ला ठेवू इथे 18 गुणिले 2 गुणिले 9600, आणि हे जे 6 गुणिले 4 आहे हे इथे छेदात घेऊया. याला सॉल्व करा, साइन त्रिक 18 बेदुने 4 आणि अगेन 2 ने इकडे 4800. मग आता इथे काय राहिलं 4800 गुणिले 3 राहिलं. तर x बरोबर बघा 14400 विटा. किती बनवतील 14400 विटा बनवतील. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. 54 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणारी ट्रेन. आता ट्रेनची गणितं आली तर तुम्हाला मी म्हटलं
डिश टी व्ही हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. डिश टी व्ही 5/18. बरोबर आहे. आता इथे जो व्ही आहे हा स्पीड आहे 54 आणि किती सेकंदात ओलांडते? तर 9 सेकंदात. म्हणजेच 9 गुणिले 54 गुणिले 5/18. तर इथे काय टेलिग्राफ पोल आहे. पोलची तर लांबी काय आपण घेत नाही. तर ट्रेनची लांबी शोधा. म्हणजेच डी आपल्याला काय शोधायचं आहे. ठीक आहे. तर याला आपण सॉल्व्ह करूया. 18 त्रिक होऊन जाईल आणि हे होऊन जाईल 9 त्रिक 27 गुणिले 5 म्हणजे 7 35 135. 135 मीटर ही काय आहे? ट्रेनची लांबी आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 3. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्तेचे प्रश्न डिस्कस करणार आहोत. हा व्हिडिओ मी इथेच थांबवते कारण की खूप मोठा होऊन जातो व्हिडिओ. आणि तुम्हाला हे स्टेप्स मी शिकवते हे कसं वाटलं ते पण सांगा. आणि जर तुम्हाला हे असं हँड रिटन सोडवलेलं PDF हवं असेल तरीसुद्धा मला कॉमेंटमध्ये कळवा. टेलिग्रामची मी लिंक देणार आहे. तर टेलिग्रामवरती जॉईन व्हा आणि पर्सनली मला तुम्ही प्रश्नसुद्धा विचारू शकता तुम्हाला काही डाऊट्स असतील. कारण मॅथ्स हा असा सब्जेक्ट आहे की बरेच मुलं घाबरतात. लगेच त्यांना कळतही नाही काही काही स्टेप्स. तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. आजच्यासाठी थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओला नक्की बघा.